नमस्कार मित्रांनो, मी आज तुमचे विलेज लाईफ चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। तर या व्हिडिओमध्ये मी पाहिलेल्या मोरांबद्दल माझा थोडक्यात अनुभव सांगत आहे। आम्ही पुण्यामधील किरकिटवाडी या ठिकाणी राहायला आहे। तर साधारण दर दिवशी सकाळी आम्ही किरकिटवाडीच्या वर डोंगरावर फिरायला जात असतो मॉर्निंग वॉकसाठी। तर साधारण पुण्यामध्ये 3-4 दिवसापासून दर संध्याकाळी पाऊस पडत होता, त्यामुळे वातावरण एकदम आल्हाददायी असं झालं होतं। काल सकाळी जेवढी फिरायला मी गेलो होतो त्यावेळी मला 1-2 मोर असे दिसले होते। त्यामुळे आज मी सकाळी कॅमेरा घेऊन जायचे ठरवले आणि कॅमेरा घेऊन आलो होतो। सलग 3-4 दिवस पाऊस पडल्यामुळे जे चिखल झाला होता, त्यामुळे जे लोक फिरायला येतात त्यांची संख्या आज खूप कमी होती। त्यामुळे जे मोर एरवी झुडपामध्ये वगैरे होते ते सगळे जास्त करून मोर हे मोकळ्या मैदानामध्ये बाहेर चरायला आले होते। मोर हे कळपाने बाहेर मोकळे फिरत होते। एका मोराबरोबर 2-3 लांडोरी होते, त्याबरोबर मोराचे पिल्ले असे कळपनी सगळीकडे मोर हे फिरत होते। मोर हे साधारण दाट झाडीमध्ये जंगलामध्ये राहतात। एरवी फक्त आम्ही ज्यावेळी फिरायला जायचो त्यावेळी फक्त मोरांचा आवाज येत होता, पण आज हे वातावरण छान असल्यामुळे आणि लोकांची वर्दळ नसल्यामुळे मोर हे सगळे बाहेर कळपाने फिरत असल्यामुळे एक वेगळाच असा अनुभव भेटला। मोर हे पावसामुळे बाहेर पडलेले किडे मुंगे खात होते। मोर हे मुख्यतः फळे, धान्य, त्यानंतर साप, सरडा, त्यानंतर किडे मुंगे असे मोरांचे इत्यादी खाद्य वगैरे आहे। मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे। तर मोराबद्दल अशी काही विशेष अशी माहिती आपल्याला काही सांगायची गरज नाही आहे। मोराच्या मानेवर गडद निळ्या रंगाची पिसे असतात आणि मोराच्या पाठीवर खवल्याच्या आकाराची म्हणजे तांबड्या रंगाची हिरव्या रंगाची पिसे असतात। मोरांच्या पाठीवरची पिसावर फिकट करड्या रंगाचे ठिपके असे असतात। मोराची शेपटी म्हणजे लांब असा पिसारा असतो। ह्या पिसाऱ्याला साधारण बिजरंगी हिरवा रंगाचे असतात। बहुतेक पिसाऱ्याच्या टोकावर डोळा असून मध्यभागी जांभळ्या काळ्या रंगाचा हृदयाकृती ठिपका असतो। त्याभोवती निळ्या रंगाचे वेढलेले बिजरंगी रंगाचे पट्टे असे असतात। एका मोराबरोबर साधारण 2 ते 3 लांडोरी असते। मोर हा त्याचा पिसारा फुरून लांडोरीसमोर नाचतो। लांडोरीला मोर पिसारा फुलवून त्याच्याकडे आकर्षित करतो। मिलनानंतरच्या काळामध्ये मोराच्या शेपटीवरील पिसे गळून पडतात आणि थोड्या काळानंतर परत मोराला पिसे येतात। त्यामुळे जर कोणी मे महिन्याच्या मध्यानंतर जर जंगलामध्ये कोण फिरत वगैरे असेल तर त्यांना नक्की मोराची गरळलेली पिसे भेटू शकतात, मोरपंखे। मोराचा आकार हा इतर पक्ष्यांच्या तुलनेमध्ये थोडा मोठा असल्यामुळे मोर ह्याला जास्त लांबपर्यंत उडता येत नाही। मोर हा साधारण सरळ रेषेमध्ये थोड्या अंतरामध्ये उडतो। त्यामुळे मोर शक्यतो लहान झुडपामध्ये किंवा गवतामध्ये असा लपून बसलेला असतो। तर आज आपल्याला खूप सारे मोर, लांडोर आणि त्यांची पिल्ले अशी पाहायला भेटले। आपण चांगला कॅमेरा घेऊन गेल्यामुळे आपल्याला लांबचे मोराचे दृश्य पाहायला भेटले। शक्यतो मोर आपल्याला जवळ गेल्यानंतर लगेच झुडपामध्ये जातो, पण आपल्याकडे जो कॅमेरा होता हा खूप लांबपर्यंतचं दृश्य कॅप्चर करत असल्यामुळे आपल्याला ते चांगले असे व्हिडिओ भेटले आहेत। आज आपल्याला एक मोर पिसारा फिरवलेला पण पाहायला भेटला, पण मोराचा हे अंतर आपल्यापासून खूप असं लांब असल्यामुळे ते आपल्याला काही एवढं क्लिअर असं कॅप्चर करता नाही आलं। पण तरी पण आपल्याला मोर पिसारा फुलवलेला थोडा झाडीमध्ये एका ठिकाणी थोडा का होईना पाहायला भेटला। खूप असं मस्त असं वाटत होतं। आपल्याला जर मोर पाहायचा असेल पुण्याजवळ तर आपण सकाळी किंवा संध्याकाळच्या टायमिंगला तळजाई टेकडीवर किंवा खडकवासला धरणाच्या NDAच्या साईडला किंवा
किरकोडवाडी कुल्लवाडीच्या वर डोंगरामध्ये किंवा धायरीमध्ये पण वर जर आपण डोंगरावर गेलो तर तिकडे आपल्याला नक्की सकाळी किंवा संध्याकाळच्या टायमिंगला मोर बघायला भेटतील. तर आत्ता काही जास्त मोराबद्दल काही मी काही माहिती देणार नाही. तर तुम्ही नक्की मोराचे काही आपल्याकडे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला काही मोराबद्दल अजून माहिती असेल तर तुम्ही नक्की मला ह्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये कॉमेंट करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला कॉमेंट करा. त्यामुळे आम्हाला काही सजेशन वगैरे असेल तर नक्की आम्ही त्याच्यावर विचार करू.